प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. अशोक विजयादशमी अर्थात धम्मचक्र प्रवर्तन दिन या दिनी मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बरोबर 67 वर्षापूर्वी म्हणजे अशोक विजयादशमी दिनाचे औचित्य साधून 14 ऑक्टोबर 1956 रोजी या भारताच्या भूमीत जन्माला आलेला लोकानुकंपाय अत्तानुहिताय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण असा समतावादी, विज्ञानवादी, मानवतावादी, लोकशाहीवादी, अंधश्रद्धामुक्त आणि सर्व प्राणी मात्रांचे कल्याण साधणारा महामंगल बौद्ध धम्म दीक्षा देऊन या विश्वात चक्रवर्ती विश्वसम्राट प्रियदर्शी महान अशोक यांच्यानंतर जगातली सर्वात मोठी महान धम्मक्रांती घडवली आणि जगातल्या एका मोठ्या मानवी समूहाला पाखंडवादातून, नीच जातीवादातून मुक्त केलं, खऱ्या अर्थानं माणूस बनवलं. अशा या महान दिवशी जगभरातील सारे बौद्ध अनुयायी एकमेकांना फुलं देऊन, मिठाई देऊन आनंद साजरा करतात. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतात. या धम्मचक्राला गतिमान करणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांनी देशातल्या, राज्यातल्या बौद्ध धम्म अनुयायांना महामंगल सदिच्छा दिल्या. परंतु निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात येते असा बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणाऱ्या आणि इतर छोट्या मोठ्या सणांना, काल्पनिक बाबींना सदिच्छा देणारे काँग्रेस पक्षाचे नेते आणि भारताचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी आणि या भारतीय जनता पक्षाचे नेते व ह्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या देशातल्या बौद्ध धम्म अनुयायांना महामंगल सदिच्छा दिल्या नाहीत. अहो, तोंडानं बोलायला वेळ नसेल कदाचित, निदान बॅनर स्वरूपी तरी सदिच्छा द्यायला हव्या होत्या. पण नाही, निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आलं असं जाहीरपणे खोटं बोलून संविधानवाद्यांची, आंबेडकरवाद्यांची मतं हडप करायची, पण धम्मक्रांतीच्या मात्र सदिच्छा द्यायच्या नाही. तसं पाहिलं तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोघेही राष्ट्रीय पक्ष, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी हे दोघेही राष्ट्रीय नेते, एकाचा पक्ष विरोधी पक्ष आणि दुसराचा पक्ष सत्ताधारी पक्ष, वरकरणी दोघांच्या विचारधारा भिन्न, दोघांमध्येही पटत नाही म्हणे. निदान लोकांना तरी असं ते दाखवतात. पण बाबासाहेबांच्या विषयावर मात्र या दोघांचेही मत मात्र एकच आहे. बाबासाहेबांबद्दलचा द्वेष काँग्रेसी व भाजपाईंच्या मनामध्ये आखंड असल्याचे वारंवार दिसून येते. बाबासाहेबांच्या लेकरांबद्दल या दोन्ही पक्षांना जणू काही राग आहे आणि तो राग, ती चीड हे दोन्ही पक्ष कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दाखवून देतात. आता त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सदिच्छा दिल्या नाहीत म्हणून कांशीरामजी साहेब नेहमी म्हणत की काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोघेही एकच असून काँग्रेस भारतीय जनता पक्षाची आई असून त्यांनीच भारतीय जनता पक्षाला जन्म दिला असल्याने भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे अपत्य आहे, मूल आहे. किंबहुना अशीच धारणा ह्या देशातल्या जनतेची सुद्धा आहे की काँग्रेस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जी राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती तीच महाराष्ट्रात सुद्धा असून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख असणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी किंवा त्यांच्या गटाने सोशल मीडियाच्या आपल्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर साधी सदिच्छासुद्धा दिली नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेला बाबासाहेबांच्या लेकरांचे वावडे असल्याने ते नेहमीच आंबेडकरी जनतेचा दुस्वास करतात. परंतु बदलत्या काळात उद्धव ठाकरे यांच्याकडून सामाजिक ऐक्याच्या म्हणा किंवा सामाजिक सौहार्दाच्या म्हणा थोड्या बहुत काही अपेक्षा होत्या. पण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त
ठाकरे यांनी सुद्धा बौद्ध अनुयायांना भीमलेकरांना सदिच्छा दिल्या नाहीत. यावरून उद्धव यांच्या मनात सुद्धा भीमलेकरांबद्दल कोतेपणा आहे, दुस्वास आहे हे मात्र सिद्ध होते. अर्थात राहुल गांधी यांनी आम्हा भीमलेकरांना सदिच्छा दिल्या किंवा नाही दिल्या आम्हाला काही फरक पडत नाही. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आम्हाला सदिच्छा दिल्या काय आणि नाही दिल्या काय आम्हाला काय फरक पडतो. तोच प्रकार उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल असून त्यांच्याही सदिच्छांची आम्हाला काडी इतकीही गरज नाही. पण निवडणुकीमध्ये मात्र ह्या लोकांनी आमच्या दारात मतं मागायला येऊ नये. निदान त्यावेळी जनाची नाही तर निदान मनाची तरी बाळगावी एवढी मात्र अपेक्षा. बाकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय बोलायचं. हा माणूस मुळातच संवेदनशील असल्याने त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सदिच्छा दिल्या. त्या अगोदर त्यांनी आपल्या वर्षा ह्या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच बौद्ध भिक्खूंना चिवरदान व भोजनदान देऊन सर्व धर्म समभाव जपला. अर्थात बौद्ध भिक्खूंना चिवरदान दिलं यात त्यांचा राजकीय डाव होता असं काही महाभाग म्हणतात. हो, असेल त्यांचा काही राजकीय डाव, पण आमचे म्हणणे असे आहे की मग हा डाव इतरांना खेळायला कोणी मनाई केली होती. त्यांनी का नाही हा डाव खेळला. अर्थात या असल्या शुभेच्छांनी म्हणा किंवा चिवरदान भोजनदान यांनी म्हणा आम्ही काही भाळून जाणारे लोक नाही, आम्ही भावनिक होणारे लोक नाही. परंतु आपला कोण परका कोण यातला फरक आता आम्हालाही समजू लागलेला आहे. त्यामुळे असो, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आले असून या साऱ्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवू. तूर्त एवढंच. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपल्या सर्वांना पुन्हा एकदा महामंगलमय सदिच्छा. नमो बुद्धाय. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.